तुम्हाला वेदना होतात आहे. तुम्ही म्हणता की वेळेनुसार जखमा भरल्या जातील, मनच जुळली जातील. एकीकडे उद्धव ठाकरे काल पत्रकार परिषदेत म्हणतात आहे की मी सन्मान करतोय जे आमदार ठाकरे कुटुंबाबद्दल जे काही आदर व्यक्त करतात आहे. काय या सगळ्याचे संकेत आहेत, काय समजायचं? मला तुम्हाला एकच सांगायचं आहे बघा, माझी मेमरी वीक असू शकेल, बरोबर आहे ना. पुन्हा एकदा त्या क्लिप्स काढून बघितल्या पाहिजे. ज्याला मी कोणाचे नावं नाही घेत, कोण बोललं आणि त्यांच्याविरुद्ध शिवसेनेमधून काय रिॲक्शन आली. आणि मी तुम्हाला सांगतो की युज्युअली महिलांच्याबद्दल शिवसेनेमध्ये आंदोलनं होत नाहीत, तरी पण ज्याला कंगना रनौत बोलल्या त्याला मुंबईमध्ये आंदोलन झालंच ना. म्हणजे ते काय एका महिलेच्या विरुद्ध आंदोलन नव्हतं, ती एक प्रतिक्रिया होती. पण आम्ही म्हणतो की ती प्रतिक्रिया येण्याएवढं कोणी बोलायला नको. का बोलायचं? त्यांचं काय वाईट व्हावं. आता हे विषय जुने झालेले आहेत. अनेक लोक जी बोलली त्यावेळेला शिवसैनिक रस्त्यावर आल्या, परंतु आज तुम्ही बघा त्या कम्पॅरेटिव्हली आज शिवसैनिक सुद्धा विचार करायला लागलेला आहे. मुंबईतला, महाराष्ट्रातला शिवसैनिक किंवा खरोखर आज प्रत्येक शाखेमध्ये आदित्यसाहेब जात असतील. मी आदित्यसाहेबांचं नाव घेऊन म्हणून सांगत नाही, किंवा मोठे मोठे नेते जात असतील शाखेमध्ये, तर गेल्या 2.5 वर्षामध्ये कोणच गेलेलं नाही शाखेमध्ये. आम्हाला माहिती आहे ना, एखादा दौरा होऊ शकतो एखाद्या भागामध्ये, पण आज मी ज्याला जातो एखाद्या भागामध्ये त्याला शाखा प्रमुख येऊन मला भेटतात. मी काय जुना शिवसैनिक नाही, पण येऊन म्हणतात की एक शिवसैनिक महाराष्ट्राचा मुख्यमंत्री झाला, आम्हाला अभिमान आहे. हे ज्याला शाखा प्रमुख म्हणतो त्याला त्याचा विचार सुद्धा करणार की नाही. कारण मला आठवतं की मी ज्यावेळेला शिवसेनेमध्ये आलो आणि मी नव्हतो सुद्धा, त्यावेळेला शिवसेनेचे आमदार ज्याला काम करायचे त्याला बाळासाहेबांची स्ट्रिक्ट वॉर्निंग असायची की शाखा प्रमुखाची शिफारस असल्याशिवाय कुठलंही काम करायचं नाही. आणि म्हणून तो शाखा प्रमुखाला महत्त्व प्राप्त झालं, तो मोठा झाला. आणि असाच शाखा प्रमुख एक बसला आज महाराष्ट्राच्या खुर्चीवर. कदाचित कडवट प्रसंग आले असतील हो, मोठ्या माणसांनी मोठी मनं करायची असतात आणि ते विसरून जायचं असतं, असं मानणाऱ्यापैकी मी एक आहे. मी काय कोणाला ॲडवाईस देण्यावर अजिबात मोठा नाही. मी तुम्हाला अगदी पुन्हा सांगतो, मी प्रतिनिधित्व करतो. ज्या 12-12:30 वाजता मला ज्याला एखाद्या महिला शिवसैनिकाचा फोन येतो जिचं वय वर्ष 72 आहे, जी नऊवारी साडी नेसून माझ्याकडे मंत्रालयामध्ये यायची आणि ते म्हणाले की आम्ही 5, 7, 8, 10 बायका TV बघत होतो, तुमचं बोलणं ऐकून आमच्या डोळ्यामध्ये अश्रू आले. हे अश्रू आमच्या डोळ्यामध्ये सुद्धा येतातच ना, कारण मी सगळं सोडून आलेलो आहे. मी माझ्या संपूर्ण करिअर पणाला लावलं आणि मी शिवसेनेमध्ये आलो. काय मिळालं काय नाही मिळालं महत्त्वाचं नसतं, परंतु ज्यावेळेला भेटसुद्धा नाही मिळत त्याला माझ्यासारखा मनुष्य विचार करतो की माझ्यासारख्या माणसाला जर भेट मिळत नसेल, सर्वसामान्य माणसाचं काय होणार. इथं कुठेतरी विचार केला गेला पाहिजे, कुठेतरी हे घडलं पाहिजे. आणि म्हणून येण्यापूर्वीसुद्धा मी सांगून आलो तो, असं नाही की मी पळून गेलो वगैरे, काही नाही. आणि माझ्यातल्या प्रत्येक 50 आमदारांच्या मनामध्ये ज्या वेदना होत्या आणि त्यांना जर सारखं चिडवत राहिले, सारखं त्यांच्यावर काहीतरी वाईट शब्द बोलत राहिले, त्यामधला एखादा रिॲक्ट होणारच ना. आज काय ते माझ्या ताब्यात नाही आहेत किंवा ते शिंदेसाहेबांच्या ताब्यात नाहीत. आणि म्हणून शिंदेसाहेब मला नेहमी सांगतात की तुम्ही आमच्या सगळ्यांच्या वतीने बोला. आमचं कसं आहे की पटकन आम्ही अशा याच्यात वातावरणात वाढलो की अरेला कार्य पटकन निघू शकतं, एवढं सुद्धा आमच्या मनामध्ये येता कामा नये, आमच्या जिभेवर येता कामा नये. हे शिंदेसाहेबांचं शब्द आहेत. आणि त्याच्यामुळे अशा माणसाला जर तुम्ही काम करायला देणार की नाही, एवढाच माझा सवाल आहे. त्यांनाच काम करायला द्या. आणि कामामध्ये चुकले आम्ही म्हणू की आम्ही चुकलेलो आहोत, आमच्यापैकी प्रत्येक आमदार म्हणेल की आम्ही चुकलेलो आहोत. पण उद्या जर ते महाराष्ट्राच्या जनतेला भेटायला लागले, गोरगरिबांची विचारपूस करायला लागले, महाराष्ट्राच्या एका कोपऱ्यापासून दुसऱ्या कोपऱ्याप्रमाणे झंझावती दौरे करायला लागले, तर मात्र तुमचे आशीर्वाद त्यांना मिळाले पाहिजेत. एवढं करण्याएवढी तरी त्यांना द्या ना, तेवढी मुदत तरी द्याल, 2 महिन्याची, 3 महिन्याची. आणि मग तीच सुद्धा आमचा अधिकार नाही का? आम्ही निवडून आलेले आमदार आहोत, आम्हाला राज्य करण्याचा अधिकार आहे आणि तो अधिकार आम्हाला घटनेने दिलेला आहे आणि तो घटनेने दिलेला आम्हाला अधिकार आम्हाला मिळाला पाहिजे, अशी आमची मागणी आहे. आणि मग संघर्ष होणार नाही, एक प्रेमाने जी तळागाळातल्या शिवसैनिकाची भावना आहे ती पूर्ण होईल असं मला स्वतःला वाटतं. भाई, आपण जर बघितलं, तुम्ही म्हणतायत की विषय फाटले नाही पाहिजे, आणखी म्हणजे चिघळले नाही पाहिजे. मात्र संजय राऊत यांनी बोलताना सांगितलंय की पुन्हा एकदा त्यांनी अपशब्द वापरले की जे 40 आमदार आहेत त्यांना जुलाब होतील, गुलाबरावांचे जुलाबराव होतील. हे सगळं कडे कसं? एक मला असं सांगायचं की महाराष्ट्राची स्वतःची एक संस्कृती आहे, महाराष्ट्राची स्वतःची एक सामाजिक वीण आहे. ज्या ज्या सांस्कृतिक चळवळी घडल्या त्या महाराष्ट्राच्या भूमीमधून घडलेल्या ही वस्तुस्थिती आहे. अगदी स्वातंत्र्याच्या चळवळीची सुरुवात सुद्धा महाराष्ट्रापासून झालेली आहे. स्त्री शिक्षणाची सुरुवात महाराष्ट्रापासून झालेली आहे. मला अशी एक गोष्ट दाखवा की जी अगदी रिझर्वेशन म्हटलं तर रिझर्वेशनची सुरुवात सुद्धा महाराष्ट्रापासून झालेली आहे. मग आपण इथं तर
शाहू महाराजांचं नाव घ्यायचं, इथं आपण बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घ्यायचं, इथं आम्ही फुलेंचं नाव घ्यायचं आणि इथं आपण तसं वागायचं नाही. मग अशा लोकांना जर बाळासाहेब असते तर त्यांनी त्यांच्यावर काय केलं तर तुम्ही विचार करा. शेवटी बाळासाहेबांच्यामध्ये त्यांनासुद्धा एक वारसा होता आणि तो प्रबोधनकार ठाकरे साहेबांचा होता. आणि मला आठवतं की ज्यावेळेला शाहू महाराजांचा, मी पुस्तकं वाचले जातात का मी खूप मोठा ज्ञानी नाही, परंतु शाहू महाराजांचा आणि लोकमान्य टिळकांचा ज्यावेळेला वाद महाराष्ट्रामध्ये एक झालेला होता एका विशिष्ट पद्धतीवरून किंवा प्रथेवरून, त्यावेळेला सुद्धा त्याच्यामध्ये प्रबोधनकारांची भूमिका फार महत्त्वाची होती. महाराष्ट्राच्या लढ्यामध्ये आणि महाराष्ट्राच्या निर्मितीमध्ये प्रबोधनकारांची फार मोठी भूमिका होती. आणि मग ती परंपरा जर लागलेली असेल तर त्या कुटुंबाबद्दल कोणाला बोलावंसं वाटणार, त्या कुटुंबाबद्दल कोणाला अट्रॅक्शन वाटणार नाही. जिथं स्वतः भारताचे पंतप्रधान त्यांना छोटा भाऊ म्हणत असतील तर मग त्यांनीसुद्धा त्यांचं यावं, एकत्र यावं असंच आम्हाला वाटतं. आणि आम्हाला सुद्धा मोदी साहेबांचं अट्रॅक्शन आहेच ना. आज भारतामध्ये भाजप जो फक्त नॉर्थ इंडियामधल्या काही स्टेटमध्ये मर्यादित होता, आज कन्याकुमारीपासून थेट आसामपर्यंत आणि मेघालय प्रत्येक ठिकाणी आज भाजपचं अस्तित्व आलं. आणि त्याच्यामागे एक चेहरा आहे, एक विचार आहे. आणि मी काय भाजपचा प्रवक्ता अजिबात नाही, परंतु आदर आणि प्रेम मी मोदी साहेबांबरोबर करतो. आणि हे प्रेम व्यक्त करायला मला काही बंधन नाही, ते भारताचे पंतप्रधान आहे, त्यांच्यावर कोणी प्रेम करू शकतो. आणि ते प्रेम आम्ही सुद्धा करतो ना, कारण ते आमच्या युतीचे नेते होते. त्यांचं नाव लावून, त्यांचे बोर्ड लावून, खरं तर माझ्या याच्यामध्ये बंडखोरी झालेली होती, भाजपचीच बंडखोरी होती, पण मी कधी माझ्या बोर्डावरचा मोदी साहेबांचा फोटो नाही काढला. माझ्या बोर्डावर मोदी साहेबांचा फोटो होता, अटल बिहारी साहेबांचा फोटो होता, बाळासाहेबांचा फोटो होता, उद्धव साहेबांचा फोटो होता आणि आदित्य साहेबांचा सुद्धा फोटो होता. आदित्य साहेबांच्यापेक्षा दुप्पट वय आहे माझं, पण आले की आम्ही उभं राहतो. ही आमची संस्कृती आहे आणि ती संस्कृती आम्ही कायम ठेवू. आणि तेवढ्यासाठी शिंदे साहेबांनी मला प्रवक्ता नेमलेला आहे. आजही तुम्ही म्हणताय की युती झाली पाहिजे, उद्धव ठाकरे यायला पाहिजे, पण उद्धव ठाकरे असं म्हणतात की ज्यांनी आमच्या मुलांचं करिअर बर्बाद करायला ठरवलं होतं त्यांच्या मांडीला मांडी लावून बसायचं का, हा पहिला प्रश्न. आणि तुम्ही जसं म्हणताय तसं त्यांच्याकडून तसं काही प्रपोजल येत आहे? बघा, मला जर विचाराल, बघा मी काय एवढ्या मोठ्या कुटुंबाबद्दल बोलणारा कोणी नाही, परंतु बाळासाहेबांचं कुटुंब हे महाराष्ट्र होतं. प्रत्येक शिवसैनिक हा बाळासाहेबांच्या कुटुंबाचा सदस्य होता. चूक झाली असेल 100%, परंतु एका व्यक्तीने चूक केली आणि एका व्यक्तीच्या चुकीबद्दल एका पक्षाला जबाबदार किती धरणार. आणि ते आता मी त्यांचं नाव घेत नाही, परंतु ते कधीही भाजपचे सदस्य नव्हते. त्यांचं व्यक्तिगत वैर होतं आणि ते वैर काढताना त्यांनी भाजपच्या प्लॅटफॉर्मवर ते एकदा गेले, निश्चितपणे चुकीचं आहे. परंतु हे तुम्ही एकत्र राहून तुम्ही त्यांना जाब विचारू शकला असता, तुम्ही वरिष्ठांकडे जाऊ शकला असता. ही लढाई ही मोठ्या लोकांनी रस्त्यावर करायची लढाई नाही आहे. एक असे आहे की जे कायम वाईटच बोलत आले ना, आमचे मुख्यमंत्री झाल्यानंतर सुद्धा ते वाईट बोलत राहिले, त्याच्याबद्दल त्यांना सजा झालेली आहे, त्याच्याबद्दल त्यांना अटक झालेली आहे. पण हा विषय घेऊन तुम्ही सगळ्या शिवसैनिकांना धारेवर धरणार का? असं होऊ शकत नाही. आम्ही काय त्यांना बोलायला सांगितलं का? आम्ही ते बोलले, त्यावेळेला आम्ही आंदोलनं केलेली आहेत. ही वस्तुस्थिती आहे ना. मग तो जर असेल तर तो कुटुंबाचा विषय आणि हा मग मोठ्या कुटुंबाकडे कोणी बघायचं? तुमचं कुटुंब हे बाळासाहेबांचं कुटुंब जसं संपूर्ण महाराष्ट्र होतं, उद्धव साहेबांचं कुटुंब जसं संपूर्ण महाराष्ट्र आहे, असं आमच्यासारखा एक सामान्य मनुष्य बोलतो. आणि मला असं वाटतं की आता हे बोलणं खूप झालं, खूप वेळा उत्तरं झालं. याच्या पुढे मी ज्या ज्याला प्रेस कॉन्फरन्सेस घेईन, आम्ही आमचा विकासाचा अजेंडा काय आहे याच्यावर आम्ही बोलू. कारण किती काळ ह्याच्यावर बोलायचं ह्याला सुद्धा मर्यादा आहेत. आज काल शिर्डीचं दर्शन झालं, उद्या विठोबाचं दर्शन झाल्यानंतर याच्या पुढची जी वारी असणार ही विकासाची वारी आहे. आणि मी तुम्हाला सांगतो, एक अत्यंत वरिष्ठ ऑफिसर की ज्यांनी महाराष्ट्रामध्ये काम केलेलं आहे आणि सर्वोच्च पदावर काम केलेलं आहे, त्यांनी मला, म्हणजे ते इंग्रजी बोलतात आणि काही मराठीमध्ये बोलतात, की त्यांनी सांगितलं की आज खऱ्या अर्थाने महाराष्ट्राची गाडी रुळावर आलेली आहे आणि महाराष्ट्राची पास्ट ग्लोरी म्हणजे महाराष्ट्राचं गतवैभव हे प्राप्त करून देण्याची तुमची परत जबाबदारी आहे. ही का ते बोलले तर कोविडच्या काळामध्ये ही गाडी घसरलेली होती. भले उद्धव साहेबांनी त्याच्यासाठी कष्ट घेतले, परंतु मंत्रिमंडळ जे चालू होतं ज्याच्यावर कंट्रोल उद्धव साहेबांचा होता की नाही मला माहिती नाही, परंतु जे आरोप झाले त्याच्यामध्ये महाराष्ट्राची अप्रतिमा झाली, ही वस्तुस्थिती आहे. आणि म्हणून महाराष्ट्राला गतवैभव प्राप्त करून द्यायचं आहे, ही आमची जबाबदारी आहे. ती जबाबदारी शिंदे फडणवीस साहेब दोघांची आहे
आणि म्हणून आमचे जसे शिंदेसाहेब नेते आहेत तसे फडणवीस साहेब आमचे नेते आहेत. ज्याला बोलायला मला अतिशय आनंद होईल की शिंदेसाहेबांच्या वतीने आणि फडणवीस साहेबांच्या वतीने कधी जर मला बोलायची संधी मिळाली, मला ते सुद्धा बोलायला आवडेल. आणि एक सर्वसामान्य मनुष्य हे बोलू शकतो हे शिवसेनेमध्ये कोणाला माहिती नव्हतं असं बिलकुल नाही. कोकणातला जो लढा दिला गेला त्यावेळेला माझे हेच शब्द होते ना, हेच शब्द होते, हीच शांतता होती आणि त्या शांततेने चमत्कार घडवून दाखवला कोकणामध्ये. आणि मग ते विसरायला मी म्हटलं की पब्लिक मेमरी शॉर्ट असते, ते विसरले असतील, परंतु शिंदेसाहेब विसरले नाहीत, फडणवीस साहेब विसरले नाहीत. आणि म्हणून मला वाटतं की आमच्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला त्यांनी शेजारी खुर्चीवर सुद्धा बसवणं आम्हाला तो बहुमान वाटतो. आणि म्हणून अशा माणसाला काम करायची संधी द्या. पुरे झाले आता आपापसातले वाद, आता विकासाच्या गोष्टी करूया, एवढंच मला या निमित्ताने सांगायचं. उद्धव जी ने कल ये कहा है कि आदित्य ने कहा है कि उनके बीमारी का फायदा उठाया गया, जब वो उनकी सर्जरी हुई थी तब आप लोगों ने उनको तकलीफ दी, विश्वासघात किया. नहीं, ये तो लोगों को भड़काने का काम है. देखिए, वो जब बीमार थे, जब वो हॉस्पिटल में थे, तो किसी ने भी कुछ भी बात नहीं की थी. इतनी भी बात नहीं कही थी कि जब कोई बीमार हो जाता है तो उसके वो अपना जो डेप्यूटी होता है उनको चार्ज देता है. तो महाराष्ट्र के एक भी आदमी ने ऐसे नहीं बोला कि आपने अपना चार्ज क्यों नहीं दिया. किसी ने बोला था क्या? तो कौन उनके खिलाफ गया, कौन उनके बीमारी के दरमियान उनके खिलाफ गया है, मेरी समझ में बात नहीं है. ये खाली भड़काने का काम है शिवसैनिकों का कि वो शिवसैनिक, वो बाला साहब ने बनाए हुए शिवसैनिक है, ऐसे मुझे लगता है. मैं तो नया शिवसैनिक आ गया और मुझे लगता है कि मैं आ गया तो वो बाला साहब का नाम सुन के, महाराष्ट्र की तरफ उनका जो लगाव है वो सुन के मैं यहाँ पे आ गया. और उन्हें जो नौकरियाँ दी है मराठी बच्चों को, उसके लिए मैं आ गया शिवसेना में. तो मेरा काम तो ये करना ही करना था कि एक सांस्कृतिक, अगर आपको ये करना है, महाराष्ट्र की संस्कृति को कायम रखना है, तो एक लड़ा देना पड़ता है. ये मेरा काम था, जो शिंदे साहब ने मुझे दिया हुआ काम था. मैं ऐसे सोचता हूँ आज एक अच्छी तरह से ये काम पूरा हो रहा है तो आगे चल के महाराष्ट्र का विकास हो. और मैं कोई सरकार का प्रवक्ता तो हूँ नहीं, जब तक शिंदे साहब बोलेंगे तब तक उनकी तरफ से मैं आपसे बात करता रहूँगा. अगर वो कल जाके सरकार के जो प्रवक्ता होंगे वो ऑफिशियली आपसे बात करेंगे और आपको सब इन्फॉर्मेशन देंगे. संजय राउत ने नासिक में कहा कि एकनाथ शिंदे साहब आज जहाँ दिल्ली में गए हैं तो वो शिवसेना के नहीं, वो तो बीजेपी के मुख्यमंत्री है और बीजेपी के ही मतलब आला कमान के इशारे पर चलने वाले मुख्यमंत्री. देखिए, ये ऐसी बातें नहीं करते, शायद उनको मालूम नहीं है कि खुद उद्धव जी भी गए थे पीएम साहब को मिलने दिल्ली में. कहते हैं नहीं, आप ही बोलिए ना.